दरम्यान महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजेच अगदी गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होते आणि या गणेशोत्सवाचा सर्वाधिक जल्लोष आणि उत्साह आपल्याला उत्सवांचं माहेरघर असलेल्या लालबागमध्ये बघायला मिळतोय। तर लालबागचा राजा आता जगभरातील गणेश भक्तांचं खरं तर आराध्य दैवत बनलेला आहे आणि याच ठिकाणी आमचे प्रतिनिधी उदय सध्या आपल्यासोबत त्यांच्याकडे जाऊया। उदय, खरं तर गणेश भक्त ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आलेला आहे। लालबागच्या राजाचं दर्शन आता सुरू झालेलं आहे। काय सध्या तिकडचं वातावरण आहे? वातावरण अतिशय भारावलेलं आहे, उत्साहपूर्ण आणि जल्लोषपूर्ण आहे। गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया तर जयघोष आपल्याला लालबाग मार्केटमध्ये ऐकायला मिळतोय। मी आता लालबागच्या राजाच्या स्टेजवरती आपण जे माझ्या मागे पाहत असाल, लालबागच्या राजाची वात्सल्यपूर्ण मूर्ती जी आहे ते दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने गणेश भक्त लालबागमध्ये आलेले आहेत। आपण पाहतोय लालबागचा राजा यंदा गजमहालामध्ये आहे, जे सुवर्ण महल आहे त्याच्यामध्ये विराजमान झालेला आहे। तिरुपती बालाजीचा सुवर्ण मुकुट जो आहे त्या मुकुटामध्ये आजचा हा लालबागचा राजा दरबार जो आहे तो सजलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। अतिशय विलोभनीय आणि वात्सल्यपूर्ण दृश्य जे आहे ते लालबागच्या राजाचं आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे आणि याच वात्सल्यपूर्ण मूर्तीच्या चरणावरती माथा टेकून आशीर्वाद घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने गणेश भक्त पुढील 10 दिवस या लालबाग मार्केटमध्ये येणार आहे। आज देखील लालबाग मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे जी गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। मोठ्या संख्येने गणेश भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। ही स्टेजवरची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, तशीच परिस्थिती संपूर्ण लालबागमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। लालबागच्या राजासमोर लालबाग मार्केटमध्ये देखील मुखदर्शनाची रांग जी आहे ओसांडून वाहताना आपल्याला पाहायला मिळते आहे। मोठ्याने संख्येने गर्दी जी आहे ती झालेली आहे। लहान असतील, थोर असतील, सर्वच इथे गणेश भक्त जे आहेत ते इथे आलेले आपल्याला पाहायला मिळते। पुढील 10 दिवस असाच भक्तीचा महापूर जो आहे लालबाग मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। लालबागमध्ये इतरही गणेश उत्सव मंडळ मोठे आहेत, तिथे देखील हे सर्व गणेश भक्त जात असतात आणि एकूणच आपण पाहतो आहे की हा उत्सवांचा जो एकूण आपल्याला हा सगळ्यात मोठा महाउत्सव पाहायला मिळतो त्याचा सर्वोच्च क्षण जो आहे तो लालबागमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। लालबागमध्ये आपण पाहतोय की लालबागचा राजा जगभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत बनलेला आहे, त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात आणि या भाविकांना कधी एकदा लालबागचं दर्शन होतंय असं झालेलं असतं। आणि आज आजचा पहिला दिवस आहे, गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी ओसाडून वाहिलेला भक्तिमय महापूर आपण इथे पाहतोय। पुढील 10 दिवस असा लालबागचा राजाचा दरबार जो आहे भक्तांनी फुललेला आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। अगदी उदय, आणि जरी पहिला दिवस असला तरी सुद्धा तितकीच मोठी गर्दी सुद्धा आपल्याला लालबागच्या चरणी बघायला मिळते। लालबागच्या राजाचं आपण थेट दर्शन घेतोय। अतिशय विलोभनीय असं या लालबागच्या राजाचं रूप आपल्याला बघायला मिळतंय। आपण बघतोय हातामध्ये शंख दिसतोय, चक्र दिसतंय, गदा दिसतेय आणि अगदी राजा दिमाखामध्ये सिंहासनावरती बसलेला आपल्याला बघायला मिळतो। इथून पुढे आपण 10 दिवस खरं तर राज्यभरातल्या सगळ्या बाप्पांचं दर्शन थेट न्यूज 18 लोकमतवरती घेणार आहोत। आजपासून या महाउत्सवाला खरं तर सुरुवात झालेली आहे। लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी अगदी देशभरातून जगभरातून भाविक या ठिकाणी येत असतात। तर नागपूरचा आराध्य दैवत गणेश टेकडी मंदिरामध्ये सकाळपासूनच भक्तांची गर्दी बघायला मिळते। गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मंदिरात भव्य आणि आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे आणि पहिली आरती घेण्यासाठी भक्तांची पहाटेपासूनच रांग लागलेली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वृषभ फुरकुंडे यांनी। नागपूरचं आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेशाला सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। नागपुरातील गणपती बाप्पाची पहाटेची आरती करण्यासाठी अनेक भाविक भक्त इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। त्यासोबतच गणपती उत्सवाचा आज पहिला दिवस असल्यामुळे ही पहाटेच्या आरतीसाठी अनेक भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने रांगा लागलेल्या आहेत। रांगा मागच्या गेट पर्यंत या रांगा पोहोचलेल्या आहेत। यासोबतच आज मंदिराची विशेष सजावट करण्यात आलेली आहे। फुलांच्या माळांनी हे मंदिर सजवण्यात आलेलं आहे। यासोबतच मोठे देखावे सुद्धा आतमध्ये करण्यात आले आहे। यासोबतच बाप्पाला मोठ्या फेट्याने सजवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आज बाप्पा हा नागपुरातील जे गणेश टेकडी मंदिर आहे लोकांना भावनेला पावणारा असल्यामुळे अनेक भाविक आज पहिल्या दिवशी येत असतात आणि दर्शन घेत असतात। सकाळी पहाटेपासूनच आज नागपुरात मोठ्या संख्येने गणेश टेकडीला गर्दी पाहायला मिळत आहे। ऋषभ परकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आणि आता आपण दृश्य बघणार आहोत चिंतामणी आणि सिद्धिविनायक मंदिरातली। त्या ठिकाणी सुद्धा मोठी गर्दी खरं तर भक्तांची उसळलेली आहे। दोन दृश्य समोर येत आहेत। एकीकडे चिंतामणी गणपती आपल्याला बघायला मिळतोय, चिंचपोकळीचा राजा
तर दुसरीकडे सिद्धिविनायक गणपती मंदिरात सुद्धा पहाटेपासून भाविकांनी मोठी रांग लावलेली आहे, मोठी गर्दी केलेली आहे. पहिल्या आरतीसाठी सुद्धा या ठिकाणी मोठी गर्दी होत असते. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा, विशेष दिवस आणि आजच्या पहिल्या दिवशीच गणेश चतुर्थीला दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रांग या ठिकाणी लागलेली आहे. मुंबईतला अतिशय प्रसिद्ध असा चिंतामणी गणपती आणि या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी आपल्याला बघायला मिळते. अतिशय मनमोहक असं रूप या गणरायाचं बघायला मिळतंय आणि दर्शन घेण्यासाठी अगदी पहाटेपासूनच, मध्यरात्रीपासूनच या ठिकाणी सुद्धा मोठी गर्दी बघायला मिळते. सिद्धिविनायक गणपती मंदिरात सुद्धा अगदी पहाटेपासून गर्दी झालेली आहे. इथून पुढचे 10 दिवस खरं तर भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. विविध ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम केले जातील. अतिशय सुंदर अशी सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे. राज्यभरात आज होणार लाडक्या गणरायाचं आगमन. सार्वजनिक मंडळांसह घरगुती बाप्पांचं होणार ढोल ताशांच्या गजरात आगमन. लालबागच्या राजाच्या चरणी भक्तीचा महासागर. पहाटेपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी. मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांच्या रांगा. राज्यभरात उत्सव आनंदाचा, मांगल्याचा आणि सौख्याचा. पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी. पुण्यात ढोल ताशांचा गजर आणि बाप्पा मोरयाचा जयघोष. गणेशोत्सवानिमित्ताने ठाकरे कुटुंबाचं मनोमिलन. उद्धव ठाकरे आज सहकुटुंब शिवतीर्थावरती बाप्पाच्या दर्शनाला जाणार. नियमाला धरून कायद्याच्या सगळ्या नियमात राहून आम्ही आमरण उपोषण 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावरती करणार आहे. कोर्टाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे मुंबईला जाण्यावरती ठाम. सरकारने आडमुठेपणा करू नये, जरांगेंचा इशारा. विरारच्या नारंगी परिसरात इमारतीचा काही भाग शेजारच्या चाळीवरती कोसळला. अनेक रहिवासी अडकल्याची भीती. मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू. जम्मू आणि परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं. अर्धकुवारी इथं दरड कोसळल्यामुळे वैष्णोदेवी यात्रा स्थगित. 7 जणांचा मृत्यू तर 14 जण जखमी. हिमाचल प्रदेशमध्ये व्यास नदीने ओलांडली धोक्याची पातळी. महापुरात मनालीजवळ हायवे गेला वाहून, तर अरुणाचल प्रदेशच्या इटानगर या ठिकाणी दरड कोसळून वाहतूक बंद. अमेरिकेने भारतावर लागू केलेल्या 50% टॅरिफ आजपासून झाला लागू. तर टॅरिफच्या दबावासमोर झुकणार नसल्याचं भारतानं केलं स्पष्ट. अमेरिकेने भारतावरती लावलेल्या टॅरिफवर जर्मनीतील वृत्तपत्राचा मोठा दावा. ट्रम्प यांनी 4 वेळा फोन करून मोदींशी बोलण्याचे प्रयत्न केले, पण मोदींनी प्रतिसाद न दिल्याचा दावा.